पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्तानं आज चौंडी येथे मोठा कार्यक्रम जो आहे तर तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर प्राध्यापक राम शिंदे आणि अनेक राजकीय नेते जे आहेत तर ते उपस्थित राहणार आहेत। त्या अनुषंगाने जर बघितलं तर या ठिकाणी जोरदार तयारी खरं तर करण्यात आलेली आहे। जयंती उत्सव समितीच्या वतीनं खरं तर ही जोरदार तयारी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर 6 मे रोजी चौंडी या ठिकाणी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठक झालेली होती। खरं तर राज्यात पहिल्यांदाच असं ग्रामीण भागामध्ये जे आहे तर ती मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती, कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 300वा जन्म उत्सव जो आहे तर तो यंदा साजरा होतो आहे आणि त्या अनुषंगानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी खरं तर ही मंत्रिमंडळाची बैठक याच ठिकाणी जी आहे तर ती पार पडलेली होती आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर 681 कोटी रुपयांचा निधी जो आहे तर तो विकास आराखड्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि त्याला मंजुरी जी आहे तर ती देखील या निमित्ताने देण्यात आलेली आहे। आज जो कार्यक्रम होतो आहे या कार्यक्रमामध्ये काही वेगळी घोषणा होते की हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी येऊन अभिवादन करतील आणि त्यानंतर या मुख्य मंचावरती जो आहे एक कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमामध्ये काय घोषणा करतात किंवा काय बोलतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मागच्या अनेक दिवसांपासून जर बघितलं तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जो आहे तर तो गाजतो आहे। त्या अनुषंगाने मागणी होते आहे, त्या संदर्भात काही घोषणा जी आहे मुख्यमंत्री आणि इतर नेते जे आहेत तर ते करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, चौंडी, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।